तालुक्यातील शृंगारपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नायरी फाट्यानजीक संरक्षण भिंत कोसळल्याने अपघाताची मोठी शक्यता आहे। त्यामुळे ही भिंत बांधून मिळावी याची मागणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ करीत आहेत। अनेक निवेदनही दिली आहेत, तरीही याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांनी आमरण साखळी उपोषण सुरू केलंय। या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे, मात्र प्रशासन ढिम्म आहे। या संदर्भात टाइम्स डिजिटलने ग्रामस्थांचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता। त्याची दखल घेऊन पालकमंत्री यांनी 25 लाख रुपये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनकडून मंजूर केले, मात्र संरक्षण भिंतीला मंजुरी नसल्याने मूळ प्रश्न बाजूला राहिला। त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडलंय। आपण गेले 8 दिवस उपोषण करत आहात, त्याचं थोडक्यात आपण माहिती द्या। उपोषण करण्याचा नेमका उद्देश काय? नक्की हा उपोषणाचा विषय लाक्षणिक आहे। सन 2019-20च्या जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये या रस्त्याला असणारी संरक्षित भिंत ही पूर्णतः नदीमध्ये वाहून गेली आणि त्या संरक्षित भिंतीला निधी मिळावा म्हणून वेळोवेळी प्रशासनाकडून म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाकडून मागणी झाली, नागरिकांकडून मागणी झाली, त्याचा पाठपुरावा करण्यात आला, परंतु जिल्हा प्रशासन तथा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यावर कुठल्याही प्रकारे या विकास कामाला निधी दिला नाही। त्यामुळे 26/2/2024 रोजी या निधीच्या मागणीसाठी आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही करण्यात आलं आणि त्यावेळेला सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या ठिकाणी लेखी आश्वासित केलं जिल्हा नियोजन समितीकडे की आपण या दोन्ही कामांना, रस्त्याचे डांबरीकरण करणे आणि या रस्त्याला संरक्षण बांधणे या कामाला तात्काळ निधी उपलब्ध करण्याचे आदेश केले, परंतु यामधील एक तर कामाला 25 लाख निधी देण्यात आला, परंतु जीवनावश्यक गोष्ट अशी आहे की त्या रस्त्याला संरक्षण नसेल तर कधीही केव्हाही रात्री अपराधी अपघात होऊ शकतो आणि प्रामुख्याने त्याच कामाला शासनाकडून 13ची टोपली दाखल झाली आणि या कामाला 1 रुपया आज तक निधी दिला गेला नाही। त्यामुळे आपण माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन केलं होतं की जर आपण 31 जुलैपर्यंत या कामाला निधीसह प्रशासकीय मान्यता देण्यात नाही आली तर आम्ही 15 ऑगस्ट उपोषण बसणार, परंतु आज 15 ऑगस्ट उपोषण सुरू होऊन पण या ठिकाणी 8वा दिवस झाला आहे, तरी पण जिल्हा प्रशासन कुठलाही अधिकारी तथा लोकप्रतिनिधी या ठिकाणी या उपोषण करणाऱ्या नागरिकांचं आमच्या गाव भेट घेतलेलं नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।